नमस्कार मुलांनो, इयत्ता 8वीचा धडा 8वा गिर्यारोहणाचा अनुभव. गिर्यारोहण म्हणजे ट्रॅकिंग करणे. तर मुलांनी ट्रॅकिंग केलं तर त्याचा अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्स ह्याच्यात दिलेला आहे. गंगोत्री येथे गिर्यारोहणासाठी गेलेले विद्यार्थी येथे उद्भवलेल्या ढगफुटीच्या भूस्खलनाच्या आपत्तीत यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन कसे घडवतात याचा वस्तुपाठ या पाठात दिलेला मिळतो, पाठात पाहायला मिळतो. प्रस्तुत पाठ किशोर दिवाळी अंक 2024मधून घेतला आहे. आता यामध्ये काही मुले ट्रॅकिंग करायला गेले असताना काही घटना घडल्या आणि त्यांनी ट्रॅकिंग जे ते शिकलेले होते त्यातून काय मदत केली ते आपल्याला बघायचं है. यहाँ ट्रैकिंग का एक्सपीरियंस दिया है. बच्चों ने ट्रैकिंग किया और ट्रैकिंग करते समय क्या अनुभव हुआ उनको, तो वो या इसमें दिया हुआ है. शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता की सुट्टी कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडवी नव्हती. अब जब स्कूल की छुट्टी होने जाती है तब हम सोच में पड़ जाते हैं कि अभी छुट्टी हो गई, अभी क्या करूं. दिन भर फ़ोन देखने का भी कंटाला आ गया. बार बार क्रिकेट, फिर फुटबॉल खेलने का कंटाला आता है, या फिर कहानी पढ़ के कंटाला आता है. हॉरर स्टोरी जो होता है, डरावनी स्टोरी, वो मोबाइल में देखे वो डर लगता है या कंटाला आता है. घूमना तो कितने घूमे. अब हमारे पेरेंट्स काम पे जाते तो हमें टाइम नहीं दे पाते, हम घर में रहते, तो बच्चा ये परेशान हो जाता है. अब क्या करूं, अब क्या करने वाला है देखते हैं. ईशान विचार करू लागला, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे, काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कम्प्युटरवर एक मेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्राने पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. आता गंगोत्री हे काशी विश्वेश्वरच्या बाजूला येतं. तर त्यांना तिकडून एक गिर्यारोहण एक संस्था है, मतलब वहाँ पर ट्रैकिंग की संस्था है. उस संस्था से कोई मेल आया और उसमें कहा गया कि हमारा एक ग्रुप है, आप उस ग्रुप में जॉइंट हो जाओ. वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एक प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी समजल्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. यानी जब उसको निमंत्रण मिला, उसके दोस्तों को भी मिला, लेकिन उसके पहले ही उसने एक गिर्यारोहण संस्थे में ट्रेनिंग लेना शुरू कर दिया था. और ट्रेनिंग लेते ही जब इसको मेल आया तो उसका ये शौक़ बन गया. उसने सोचा कि अभी मैं ये तो यहाँ पर सीख रहा हूँ, अब मुझे जाके वहाँ पर प्रैक्टिकल देना है. तो इसलिए यहाँ पर जाने के बाद उसको छोटी छोटी बातें सीखने मिल गई. मतलब ईशान के साथ उसके दोस्त भी पहाड़ पर गिर्यारोहक यानी ट्रैकिंग पे चले गए. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखरच रोमांचक यानी भयानक. जैसे कुछ अचानक कोई घटना घटती तो हमारे बदन पर रोंगटे खड़े हो जाते. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड़, विशालकाय खडक, विशालकाय यानी बहुत बड़े बड़े पत्थर, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्यांच्या साथीदारांनी साथ घातल्या होत्या. अब ये बड़े बड़े पहाड़ों की तरफ हम जब खड़े होते हैं, अब हमने किसी को आवाज़ दिया तो वो हमारी आवाज़ गूंजती रहती है. आप कभी माथेरान, महाबलेश्वर पहाड़ के पास गए हो और वहाँ खड़े होकर आपने किसी दोस्त का नाम लिया
तो वो दोष का नाम बड़ी देर तक गूंजता रहता है। क्योंकि वो इसलिए गूंजता है क्योंकि चारों तरफ पूरा खाई है, दरिया है, और हमारी आवाज़ पूरी दूर तक पहुंच जाती, क्योंकि वहाँ पर ना कोई ट्रैफिक है, ना कोई बच्चों किसी की आवाज़ है, पूरा शांत एरिया रहता है। और इसलिए खाली एरिया रहता है, घना जंगल रहता है, इसलिए जब हम खड़े रहते हैं वहाँ पर तो वहाँ हमारी आवाज़ गूंजती रहती है। उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम, ये 4 मित्रों के नाम हैं. हाँ, ये ध्यान रखना है आपको, क्वेश्चन में पूछा जाएगा. सर्वच मित्र खुश झाले. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली. यानी ये जो दोस्त थे उसके बड़े खुश हो गए. तो उसके जो 4 दोस्त थे उन्होंने तय किया कि हमको अभी छुट्टी, जैसे ही छुट्टी ख़त्म होती हम लोग पहाड़ पे जाएंगे. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटनेरी अरिंगच्या सहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. अब सब मित्र इकट्ठा हुए और वे टैक्सी से ऋषिकेश से उत्तर काशी में पहुंच गए. वहाँ पर इतने बड़े बड़े पहाड़ देखकर वो बड़े खुश हो गए, बहुत एक्साइट हो गए कि हम कब जाके उस तरफ उन लोगों से मिले. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्यांचे मित्र खूप उत्साहित झाले. ये ट्रैकिंग की जो संस्था थी उनको जाके जब मिले, वहाँ के साथीदारों से जब मुलाकात हो गई, तब सब बहुत खुश हुए कि अब हम लोग जल्दी से जल्दी ट्रैकिंग पर चले जाएंगे. माउंटेनीच्या साहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. अब उनका ट्रैकिंग शुरू हो गया और इतने बड़े बड़े पहाड़ पर चढ़ना कोई आसान काम नहीं था. फिर भी बहुत काफ़ी समय के बाद वो गंगोत्री पहुंच गए. ईशान आणि त्यांचे साथीदार गंगोत्रीला पोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले. परंतु गंगोत्रीला पोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. जब वहाँ पहुँचे, गंगोत्री पहुँचने के बाद उनकी पूरी थकान दूर हो गई, क्योंकि उनकी इच्छा थी गंगोत्री पहुँचना, इसलिए वहाँ पहुँचने के बाद बड़े खुश हो गए. लेकिन गंगोत्री पहुँचने के बाद जब उन्होंने ऐसी जो चीज़ देखी, उसको देखकर जी उनका घबराया. पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसर नव्हे तर दुकाने, हॉटेल्स, धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे, गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रौद्र रूप धारण केले होते. म्हणजे उन्होंने देखा कि काफ़ी तूफ़ान आया था, नदी में बाढ़ आ गई थी और बाढ़ की वजह से दुकानें, मंदिर, होटल्स, धर्मशालाएं सब पूरा उस चीज़ों का नुकसान हो गया. हर घर, गेस्ट हाउस सब नदी के प्रवाह के साथ बहने लगा और बहुत सारे लोग मर गए और नदी ने एक बड़ा रौद्र रूप ले लिया, मतलब बड़ा तूफ़ान ले लिया उसने. और उस नदी के तूफ़ानों के कारण सभी लोगों का बड़ा नुकसान हो गया. अच्छे लोग जो यात्रा करने आए थे वो भी अपनी ध्यान दे चुके. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्पुंदून रडत होते.
भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्यांच्या साथीदारांनी पहाडावर ते पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्यांचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. अब ये होने के बाद जो रिश्तेदार थे तो अपने रिश्तेदार चले गए ये समझकर उधर के लोग बड़े रो रहे थे. भूस्खलन झाल्यामुळे मतलब दीवार या ज़मीन टूट गई और ज़मीन में बहुत बड़े बड़े गड्ढे होने के कारण जो तीर्थयात्री के लोग आए थे घूमने के लिए वो भी वहाँ अटक गए और चारधाम यात्रा करने के लिए वो निकले थे, उसमें से कुछ लोग अपने स्वर्गवास हो गए. और ईशान और उनके साथीदार ये सब देख के घबरा गए और उन्होंने सोचा कि हम ट्रैकिंग करेंगे, लेकिन ये ट्रैकिंग करने की जो उनकी इच्छा थी वो अधूरी रहेगी. और इस तरह उन्होंने सोचा कि ये परिस्थिति जो चल रही है उसको हमें कुछ ना कुछ करना चाहिए. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांना बिस्किटाची मागणी केलेली ईशानने पाहिले. अचानक एक भूख से परेशान लड़का था. उसने अपने पिताजी से बोला कि मुझे बिस्किट चाहिए. और फिर जब उन्होंने पिताजी ने उस दुकानदार से पूछा कि बिस्किट की कीमत पूछी तो एक बिस्किट का पैकेट 100 रुपया और पानी की बोतल 200 रुपया. दूसरा एक हॉटेल मालक जवळच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदाराची मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले. ते विरत करत दुकानदाराला म्हणाले, काका ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणारा बिस्किटच्या पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याची बाटली किंमत 200 रुपये अशी कशी असू शकते. अब उन्होंने बोला कि यहाँ पर बिस्किट का पैकेट 100 रुपया और पानी की बोतल 200 रुपया. जब ये बच्चे ने देखा कि ये ईशान और उसके साथीदार ने देखा और आगे देखा कि एक होटल मालक खाने की थाली मांग रहा है, उसको कहा गया 2000. तो ये ईशान और उसके साथीदार सोचने लगे कि भाई ये तो लूटमार हो रही है, यानी जो 15 रुपये की बोतल ये लोग 200 रुपये में दे रहे हैं तो बड़ी कमाई कर रहे हैं. तो उन्होंने पूछा उनको, तो फिर उन्होंने क्या जवाब दिया, मुलांनो तुम्ही आपले काम करा, येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात, ज्यांना गरज वाटेल ते खरेदी करतील. यानी उस दुकानदार को उन्होंने पूछा, भाई आप तो लूट मार कर रहे हो. तो उन्होंने बोला आप अपना काम करने आए हो, काम करो, यहाँ पहाड़ पर यही कीमत पे हर चीज़ें मिलती है, जिसको ज़रूरत है वो खरीदेगा, नहीं तो चला जाएगा. इस तरह से उस दुकानदार ने गुस्से से जवाब दे दिया. ईशान आणि त्यांचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांची मलमपट्टी केली, औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली. भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. अब ईशान और साथीदार ने सोचा कि इनके लिए हमें कुछ करना चाहिए. सब इन्होंने उनकी सहायता की. जिनको ज़ख्म हुआ था, लगा था, उनको मलहम पट्टी कर दिया, दवाई दी. और छोटे बच्चों को उन्होंने अपने साथ जो खाने के लिए लाया था, ईशान और उनके साथीदारों ने अपने बैग से बिस्किट, फल और पानी की बोतलें दे दी. संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनी खूप भूक लागली. त्यांनी विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर त्या मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले आणि म्हणाले, काका आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यास एखादी खोली देऊ शकाल. हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल. दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला. अब शाम हो गई. ईशान और उसके साथीदार बोले कि हमें भूख लगी है, हमें कुछ तो जुगाड़ करना चाहिए. तो उन्होंने देखा कि पहाड़ के किनारे एक होटल था, वहाँ पर
होटल जैसा घर था, तो उन्होंने सोचा कि चलो हम वहाँ जाके पूछ लेते। तो उस दुकानदार घर मालक का था, उसको पूछा कि भाई हमको जगह चाहिए और खाने के लिए थोड़ा अनाज चाहिए। तब उन्होंने क्या कहा कि खाने का थाली 10,000 और खोली का भाडा 15,000। और ये सब सुनकर ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे. मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही, रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील. तेवढ्या अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि साथीदार आपापसात विचार विनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठ्या आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. वे बच्चे उस घर मालक के साथ बात कर रहे थे, तो उनको अचानक आवाज़ आई कि एक घर जो पहाड़ पर था, वो पहाड़ का घर नीचे गिर गया और उसके घर के नीचे बहुत सारे लोग दब गए. ईशान आणि त्यांचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीत चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी खास प्रशिक्षण घेतले होते. तो जाड व मजबूत दोराच्या सहाय्याने खाली उतरला. अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. ईशान त्यांच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालावी लागली. त्याने आपल्याबरोबर आणलेल्या नायलॉनचा तंबू आणला होता. उन्होंने देखा कि ये गिर गए हैं, तो उन्होंने सभी बच्चों ने गिरियारोहण का मतलब ट्रैकिंग का ट्रेनिंग लिया था, इसलिए उनको पता था कि ऐसे वक्त में क्या करना चाहिए. उन बच्चों ने जो लोग थे उनके पहाड़ पर गए और पहाड़ से उन बच्चों को निकाला, लोगों को बचा दिया और जो रस्सी उन्होंने लाई थी साथ में एक पहाड़ पर लगा दिया और उस रस्सी से जो नीचे दबे हुए लोग थे उनको निकाल दिया. और उन बच्चों ने एक रस्सी लाई थी नायलॉन की, उस रस्सी से तंबू बांध दिया. पहाडावर झालेल्या दुर्घटनाची माहिती सेनेला मिळाली होती. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू केले. यानी ये हेलीकॉप्टर से बचाव अभियान शुरू होने लगा. हेलीकॉप्टर से बहुत सारे लोग बचाने के लिए आ गए. सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातले लाकडे गोळा करून आणली व त्याची आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलीकॉप्टर से संकेत होता. अब हेलीकॉप्टर आएगा तो कैसे आएगा, वो सो कैसे पता चलेगा कि कहाँ क्या हुआ है. तब ईशान ने और उसके साथीदारों ने क्या किया, वहाँ से जंगल के लकड़े लाए और उनको जलाया और धुआं किया. और धुआं आने से उन लोगों को पता चल गया कि यहीं पर कुछ हुआ है. योगायोगाने हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्यांच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्यांच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. जब हेलीकॉप्टर आया, जो लोग थे जिनका बुरा हाल था, उन लोगों को ईशान और उनके साथीदारों ने पकड़कर हवाई दल के साथ हेलीकॉप्टर के पास लेकर गए और उन जवानों को, जो हवाई दल के जवान थे, उनकी मदत की. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. अब हवाई दल के हेलीकॉप्टर ने सब लोगों को उनके जगह पहुंचा दिया. और जब भी हवाई दल के अधिकारी, इनको पता चला ईशान और साथीदार के बारे में, तो ये बड़े खुश हो गए और उनको बड़ी उनकी प्रशंसा की और उनको बड़ा पदक यानी मेडल मिलने के लिए उन्होंने राष्ट्रपती के पास शिफारस की. तिकडे ईशान आणि साथीदार पहाटावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोचले. तेव्हा ते फार खुश झाले. गिर्यारोहणाचा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणार होता. ये सब होने के बाद ईशान और उनके साथीदार अपने अपने घर चले गए और घर जाने के बाद वो खुश हुए, क्योंकि उन्होंने सोचा कि हमने जो ट्रैकिंग संस्था में अपना ट्रेनिंग लिया था उसका आज हमें बहुत फ़ायदा हुआ
और ये अनुभव हमेशा उनके ज़िंदगी भर ध्यान में रहेगा. आता हा धडा जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.